मुळामध्ये संजय गायकवाड हे जे काही आमदार आहेत, मला वाटतं त्यांचं शिक्षण कमी असेल. अहो, आपण सत्तेत आहात, आपण आमदार आहात, बोलायची भाषा कशी ठेवली पाहिजे. छगन भुजबळ साहेबांच्या पेकाडात लाथ घालून हाकलून द्या. ये बरं बाबा, पेकाडात लाथ घालायला तुझा पाय उखडून नाही टाकला तर आम्हाला विचारशील. कारण का गायकवाडांचे आत्तापर्यंतचे स्टेटमेंट त्याचे पाहिले वल्गर शिवीगाळ पद्धतीने. अरे आमदार आहे का कोण, भुरटा चोरच बाबा, तू कोण आहेस? जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पदयात्रा काढली, त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश काढला आणि सरसकट सगळे सोयरे असा शब्द टाकून त्यांना एक अध्यादेश दिलेला आहे. आणि त्यानंतर जरांगे पाटलांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आणि या गोष्टीला 2-4 दिवस झाले. मात्र यावरून ओबीसी मराठा वाद पेटताना आणि विसताना दिसत नाहीये, तो पेटतच चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता सरकारमधले जबाबदार जे काही सदस्य आहेत विधिमंडळातले, ते सुद्धा खालच्या भाषेत एकमेकावर बोलू लागलेले आहेत. ओबीसीची बाजू सांभाळणारे आणि बाजू मांडणारे छगन भुजबळ महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार असलेले संजय गायकवाड यांनी थेट भुजबळांच्या कमरेत लाथ मारा आणि त्यांना काढून द्या अशी भाषा केलेली आहे. यावर काय रिॲक्शन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ही जाणून घेण्यासाठी मी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांच्याकडे आलेलो आहे. ताई, एकनाथ शिंदे गटाचे सदस्य आहेत, आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांचं हे वक्तव्य भुजबळांच्या कमरेत लाथ मारली पाहिजे, त्यांना हाकलून दिलं पाहिजे. मुळामध्ये संजय गायकवाड हे जे काही आमदार आहेत, मला वाटतं त्यांचं शिक्षण कमी असेल. अहो, आपण सत्तेत आहात, आपण आमदार आहात, बोलायची भाषा कशी ठेवली पाहिजे. जर या सत्तेमध्ये बघितलं तर मुख्यमंत्री साहेब हे मराठा आहेत, भुजबळ साहेब हे ओबीसी आहेत. मुळामध्ये मराठा आरक्षण जे काही मिळायचं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कायद्यानुसार मिळणार आहे. सगळे सोयरे हा जो काही आहे बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या संविधानात कायद्यात बसतात का नाही हे पाहणं सरकारचं काम आहे. सरकार हे कायद्याप्रमाणे राज्य चालवतं. जर समजा त्याच्यामध्ये कुठे जर बेकायदेशीर पद्धतीने काही गोष्टी घडल्या तर कोर्टामध्ये आव्हान दिलं जातं. सगळे सोयरे म्हणून जो शब्द तुम्ही म्हणताय, मुळामध्ये तुम्हाला सांगते, ज्या माणसामुळे ज्या व्यक्तीचा जन्म होतो, ज्याच्यामुळे जन्म होतो, ती व्यक्ती ज्या जाती धर्माची कुठलाही असो, ती जात त्याच्या लेकरांना लागते. आता राहिला मराठा आरक्षणचा विषयमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तर सांगितलं ओबीसीला धक्का न देता मी आरक्षण देणार. मग भुजबळ साहेबांनी फक्त म्हणलेत की ओबीसीला धक्का न लागता मराठा गोरगरीब बांधवांना तुम्ही वेगळं आरक्षण द्या. याच्यात चुकलेलं कुठे? परंतु काही जे विकृत लोक आहेत की जे ही दुःखदायक गोष्ट आहे की ते सरकारमध्ये आहेत आणि त्यांना ही अशा भाषा करून जे छगन भुजबळ साहेबांच्या पेकाडात लाथ घालून हाकलून द्या. ये बरं बाबा, पेकाडात लाथ घालायला तुझा पाय उखडून नाही टाकला तर आम्हाला विचारशील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी, छगन भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्ही सर्वजण छगन भुजबळ साहेबांच्या सोबत आहोत. त्याच्यामुळे आमच्या सोबत सत्तेत असणाऱ्यांनी भाषा नीट वापरावी आणि याची समज मुख्यमंत्र्यांनी त्या गायकवाडला दिली पाहिजे. कारण का गायकवाडांचे आत्तापर्यंतचे स्टेटमेंट त्याचे पाहिले वल्गर शिवीगाळ पद्धतीने. अरे आमदार आहे का कोण, भुरटा चोरच बाबा, तू कोण आहेस? मग कशासाठी तू धमक्या देतोय? आज छगन भुजबळ साहेब सुद्धा बोलत असताना कायद्याच्या चौकटीत अभ्यासपूर्वक बोलतात. तू अभ्यासपूर्वक तुला त्यांचे विचार नाही पटले तर तू मांडू शकतो, पण पेकाडात लाथ बीत घालतो, दाखवतो, ही दादागिरीची भाषा भुजबळ साहेबांच्या विषयी वापरू नये. अन्यथा त्यांचे जे कार्यकर्ते, भुजबळ साहेब लांब राहिले, त्यांचे कार्यकर्ते तुझे दोन्ही पाय ठेवायचे नाहीत. म्हणजे ही अतिशोक्ती नाही आहे माझी बोलण्याची, परंतु हे का सहन करायचं? आणि सत्तेत असणाऱ्या आमच्या मित्रपक्षांनी ही भाषा वापरणं, आता त्यांनी जर पहिली भाषा तशी वापरली असेल तर आम्हाला जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आणि खमके आहोत, एवढं गायकवाडांनी लक्षात ठेवावं. ताई, हे सगळं असताना म्हणजे राष्ट्रवादी सत्तेत आहे, भाजप सत्तेत आहे आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्यांचे शिवसेना सत्तेत आहे. मात्र त्यांचे जबाबदार म्हणजे विधिमंडळातील सहकारी असं बोलण्याचं धाराष्ट्र दाखवतं. कुठेतरी सरकारमध्ये या तिन्ही पक्षामध्ये जमत नाही असं चित्र बाहेर जाते. नाही, चित्र आता जसं गायकवाडांनी वक्तव्य केलं तर हे चित्र बाहेर जाणार, कारण का त्यांनी वक्तव्यच तसं केलेलं आहे. परंतु याची सगळी जी गरज आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी
त्यांचे जे आमदार बेताल वक्तव्य करतात किंवा ह्या युतीमध्ये खडा टाकण्याचं काम करतात किंवा समाजामध्ये जे असं दाखवतात की आमच्यात जमत नाहीये, तर यांना रोखू फक्त मुख्यमंत्री साहेब रोखू शकतात. जर भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे आहेत, ते कुठलंही वाईट वक्तव्य करत नाहीये किंवा कुठल्याही वक्तव्याला आमचे वरिष्ठ सांगतात की नाही आम्ही भुजबळांना सांगितलेलं आहे, आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांना त्यांचं मंत्रिमंडळाच्या व्यतिरिक्त एक लक्षात घ्या, राजकारणाच्या आणि पक्षाच्या पहिले समाज असतो आणि ते समाजाचं काम कायदेशीरपूर्वक छगन भुजबळ साहेब करत आहे. परंतु सातत्याने हे जे गायकवाड सारखी अजून 2-3 लोक आहेत शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये, त्यांनी त्यांना आवर घालावा. काय होतं, यांच्यामुळे चुकीचा समज लोकांमध्ये जातो, यांचं कृत्यच त्या गोष्टीचं असतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना रोखावं, अन्यथा त्यांनी जी भाषा केली आहे त्याचे परिणाम भोगायला त्यांना मोकळं सोडावं. मग आम्हाला सांगायचं नाही की आम्ही मित्रपक्ष असताना या गोष्टी का केल्या. आमच्याही ऐकून घ्यायला मर्यादा आहेत. आम्ही ऐकून घेणार, वाटेल ते ऐकून घेणार नाही. वैचारिक चर्चा करा, विकासाच्या बाबतीत चर्चा करा, आरक्षणाच्या बाबतीत वैचारिक कायदेशीर चर्चा करा, आम्ही मान्य करू. परंतु बिकाडात लाद घालत असेल तर तुमचे पाय ठेवणार नाही, एवढं मात्र नक्की. कुठेतरी छगन भुजबळ साहेब हे सिनियर मंत्री आहेत, ते कुठेतरी एकाकी पडतायत का? म्हणजे ओबीसीची बाजू त्यांनी घेतली तेव्हापासून जे दुसरे नेते आहेत त्यांच्याबद्दलचे विविध स्टेटमेंट येत आहेत, ते एकाकी पडले असं तुम्हाला वाटतंय का तुमच्या पक्षात सुद्धा? नाही, अजिबात नाही. छगन भुजबळ साहेब एकाकी पडूच शकत नाही. एक लक्षात घ्या, त्यांचं वय पाहता, त्यांचं कार्यकाल पाहता, त्यांच्या अनुभव पाहता ते खूप मोठे सिनियर आणि खमके नेते आहेत. फक्त आरक्षणाच्या विषयावर वैचारिक बोलण्याची पात्रता ज्यांची आहे तेच बोलू शकतात. गायकवाड सारखे बोलूच शकत नाही, कारण का त्यांना कळतच नाही आरक्षणचा विषय काय, आपण बोलतोय काय. म्हणजे मला वाटतं आता आरक्षणावरनं एकमेकांचे खून करायचे आहेत का, किंवा जे काही मराठा बांधव असतील, आमचे ओबीसी बांधव असतील, त्यांना एकमेकांना भिडवायचं आहे का, सामाजिक शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे का. तर मग गायकवाडांचं वक्तव्य पाहून असं वाटतं की हो, त्यांना ही महाराष्ट्रातली शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे. याला आवर कोण घालू शकतील, तर मुख्यमंत्री साहेब. आणि मुख्यमंत्री साहेबांनी आवर नाही घातला किंवा गायकवाडांनी नाही घातला तर महाराष्ट्रातली जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. निश्चित. तर ह्या होत्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील, ज्यांनी की सांगितलं संजय गायकवाडांनी जशी भाषा वापरली तशी भाषा आम्हाला सुद्धा वापरता येते. मात्र मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना समज द्यावी आणि आपण युतीमध्ये आहोत आणि मित्रपक्षाशी कसं बोलावं, कसं आपल्या सहकाऱ्यांशी बोलावं हे त्यांना समज द्यायला पाहिजेत. आम्हालाही तशी भाषा वापरता येते, मात्र आम्ही आमच्या पद्धतीने बोलतो, आमच्या मर्यादा सांभाळतो, असं एक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी केलेलं आहे.